व्हिडिओचे टायटल आणि थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण कोणत्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे. भारताची प्राचीन परंपरा आणि आध्यात्मिकतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. समुद्र मंथनाच्या अद्भुत कथेतून जन्म घेतलेला कुंभमेळा आज जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे. यामागची कथा आणि त्याचा ऐतिहासिक प्रवास व त्याचे धार्मिक महत्त्व समजून घेण्यासाठी ही माहिती आपल्याला प्रेरणा आणि ज्ञान देईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देव आणि दानवामध्ये अमूल्य रत्न आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याशी निगडीत आहे. समुद्र मंथनादरम्यान मंद्राचल पर्वतास रवी तर नागराज वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निष्ठून सागरात बुडवू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कासव रूप घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला. समुद्र मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना नीलकंठ संबोधण्यात आले. समुद्र मंथनातून यानंतर कामधेनू, उकर्षश्रव नावाचा हत्ती इत्यादी रत्न प्राप्त झाले. समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत याने हेरली व दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरू केला. देवलोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 1 वर्ष एवढा मानला जातो. अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणून जयंत हा 12 दिवस अमृत कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या 4 ठिकाणी अमृत कलशातील अमृताचे थेंब पडले ती 4 ठिकाणे म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, नाशिक, त्र्यंबकेश्वर व उज्जैन ही होय. या 4 ठिकाणी सूर्य, चंद्र आणि गुरुग्रहाची विशिष्ट युती होते. त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो. अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव व चंद्राची मदत झाली. ज्या 4 ठिकाणी कलशातून अमृत सांडले त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो असाही उल्लेख आहे. कुंभमेळा पर्वणी काळ. भारतात दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो. हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकमध्ये भरतो. यावर्षी कुंभमेळ्याची सुरुवात कधी होत आहे याबद्दल जाणून घेऊया. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता. अर्ध कुंभमेळा हा दर 6 वर्षांनी होतो. यावेळेस कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून होत आहे. हा पौष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आहे. कुंभमेळा एकूण 45 दिवस चालणार आहे. 26 फेब्रुवारीला म्हणजे महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता होईल. या 45 दिवसांमध्ये 6 दिवस भाविक अतिशय विशेष आणि महत्त्वाचे मानतात. या दिवसांमध्ये त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्यासाठी लाखो भाविक येतात. शाही स्नानाचे 6 दिवस कोणते आहेत ते पाहूया. 13 जानेवारी 2025 पौष पौर्णिमा, 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती, 29 जानेवारी 2025 मौनी अमावास्या, 3 फेब्रुवारी 2025 वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी 2025 माघी पौर्णिमा आणि शेवटचे शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्री उत्सव. महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो याबद्दल माहिती पाहूया. प्रयागराज. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरुग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते. सध्या गुरु याच राशीत आहे. 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो. हरिद्वार. सूर्य मेष राशीत आणि गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना
हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन करतात. नाशिक. गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात, तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करतात. उज्जैन. सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरुग्रह सिंह राशीमध्ये असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन करतात. तर मंडळी, कुंभमेळ्याची पौराणिक कथा आणि त्याचा इतिहास आपल्याला आपल्या संस्कृतीतील गूढ आणि समृद्ध परंपरा उलगडून दाखवतो. कुंभमेळ्याबद्दल तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.